हॅलो. माझं नाव गौरव. मी BA सायकॉलॉजी केलं आहे, MBA HR केलं आहे. आत्ता सध्या जॉब शोधतो आहे आणि मला क्रिकेट आवडतं. म्हणजे क्रिकेट हे माझ्यासाठी काशीनाथ घाणेकरसारखं आहे. आणि काशीनाथ घाणेकर तसं आणि क्रिकेट सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं. तर आता आपण क्रिकेटबद्दल थोडं बोलूया. जर तुम्ही क्रिकेट फॉलो करत असाल तर प्रत्येकाचा कोण ना कोणता एक आवडता प्लेअर असतो क्रिकेटर. तर तुझा कोणी आवडता प्लेअर क्रिकेटर? MS धोनी. ओके. तुमचे सर कोण आवडता क्रिकेटर? सचिन. ओके. तर म्हणजे मला असा अंदाज येतो आहे की ह्या रूममध्ये फक्त टॅलेंटची कदर मलाच आहे. एनी गेसेस मला कोण आवडतो? विराट कोहली. नाही, मी म्हटलं ना टॅलेंटची कदर फक्त मलाच आहे. मला श्रीशांत आवडतो. श्रीशांत आवडतो. बाय द वे श्रीशांतच्या लाईफमध्ये फार कॉन्ट्राडिक्शन्स आहेत. जर तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर श्रीशांत कधी पण श्रीशांत लावायचा. तर चा फुल फॉर्म माहिती आहे कोणाला? त्याचं नाव आहे शांताकुमारन श्रीशांत. म्हणजे अश्विन लावतो ना, रविचंद्रन अश्विन, तसा तो श्रीशांत, शांताकुमारन श्रीशांत. इकडेच पहिला कॉन्ट्रास्ट आहे त्याच्या नावामध्ये. तो कुमार होता तेव्हाही शांत नव्हता, श्री झाला तेव्हाही शांत नाही आहे. ओके. त्याचा कॉन्ट्रास्ट येतो त्याचे वडील. त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी त्याचं ऐकलेलं म्हणणं की त्याला डान्सर व्हायचं होतं, त्याला बॉलिवूडमध्ये एंट्री हवी होती. ही वॉज अन ॲस्पायरिंग डान्सर. बट त्याच्या बापाने त्याला जबरदस्ती क्रिकेटमध्ये पाठवलं. मी म्हटलं साला काय लकी माणूस आहे. इथे माझ्या मित्राचा बाप त्याला क्रिकेटमध्ये पाठवत नव्हता का? कारण की त्याला अंधाराची भीती वाटायची. कमॉन काका, आम्ही कल्याणला राहायचो. कल्याणमध्ये माझ्या बालपणी आम्ही क्रिकेट मॅच बघितली नाही, आम्ही क्रिकेट मॅच इमॅजिन केली आहे. हां, आता ओव्हरचा 4था बॉल आहे. आशिष नेहरा आता बॉल टाकेल मस्तपैकी, एज लागेल, गिलक्रिस्ट कॅच घेईल मागे, असं तसं. हे असं कधीच झालं नाही, कारण की लाईटच नव्हते आमच्याकडे. त्यामुळे क्रिकेटचा आणि अंधाराचा आमच्याशी फार घनिष्ठ संबंध आहे. आम्ही कसे काय घाबरणार अंधाराला? बट त्याच्या बापाने त्याला क्रिकेटमध्ये घातलं. आणि हे मॅच फिक्सिंग वगैरे आहे ना, हे फक्त एक निमित्त आहे. श्रीशांतला तो जॉब सोडायचा होता. हे जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतात ना, जे स्कॅममध्ये वगैरे पकडले जातात, तुम्ही त्यांना नका जाब विचारू, त्याच्या बापाला विचारा. तुम्ही जबरदस्ती पाठवलेलं का तुमच्या पोराला? म्हणून ते स्कॅम्स करतात आणि भ्रष्टाचार करतात. हे पहिले मिटायला पाहिजे. #इलेक्शन जवळ येत आहेत. तर श्रीशांतसोबत मला का श्रीशांत आवडतो? 2 कारण आहेत. एक, त्याच्यासोबत फार वाईट घटना घडली IPLमध्ये 2009 साली. श्रीशांतला हरभजनने कानाखाली मारली मॅच हारल्यावर. त्याचं कुठेही फुटेज नाही, काही नाही. बट बेसिकली लोकांचा गफला इथे झाला. तुम्ही पहिले जॉग्राफी चेक करा त्या दोघांची. हरभजन नॉर्थ इंडियन आहे, श्रीशांत साऊथ इंडियन आहे. त्यांचं कधीच पटणार नाही. ओके. तिथून पुढे मग त्याच्याबरोबर एक चांगली गोष्ट घडली. 2007चा T20 वर्ल्ड कपचा विनिंग कॅच त्याने घेतलेला श्रीशांतने. ओके. आता श्रीशांत हा एक माझा आवडता प्लेअर आहे. आणि दुसरा आवडता प्लेअर आहे MS धोनी. का MS धोनी आवडतो? लोकांना तो MS धोनी त्याच्या बॅटिंग स्टाईलने आवडतो, त्याच्या विकेट किपिंग स्किल्सने आवडतो. मला धोनी आवडतो का? कारण की मी मार्वलचा फॅन आहे आणि मला डॉक्टर स्ट्रेंज प्रचंड आवडतो. आणि धोनी हा इंडियन क्रिकेट टीमचा डॉक्टर स्ट्रेंज आहे. त्याला अल्टरनेट फ्युचर्स दिसतात. जेव्हा ती 19वी ओव्हर झाली त्याच्यानंतर सगळे कॉमेंटेटर्स म्हणत होते कोणाला ओव्हर देणार. हरभजनची 1 ओव्हर बाकी होती आणि 1 ओव्हर होती जोगिंदर शर्मा नावाच्या गरीब बिचाऱ्या बॉलरची, जो नंतर अस्तित्वातच नाही आहे. तो हरवला, तो एक्सटिंक्ट झाला. पण धोनीने त्याला ओव्हर दिली. आपण वर्ल्ड कप जिंकलो वगैरे ती गोष्ट वेगळी. धोनीला अल्टरनेट फ्युचरमध्ये काय दिसलं बा? हा कोणाला प्रश्न पडला आहे कधी? मला पडला आणि मला त्याचं उत्तरही मिळालं आहे. त्या इन बिटवीन ओव्हर्समध्ये
धोनी डॉक्टर स्ट्रेंजच्या स्टाईलने ते असा काहीतरी तो अल्टरनेट फ्युचर्समध्ये गेला आणि त्याला हे दिसलं की जोगिंदर शर्मा बिचारा गरीब, त्याचं क्रिकेटिंग करिअर फार नाही आहे. हां, तो पुढे जाऊन हरियाणा पोलीस डिपार्टमेंटमध्ये ॲज अन इन्स्पेक्टर म्हणून काम करणार आहे. आता हरियाणा पंजाब म्हणजे परत बॉर्डरच्या जवळ आलं. बॉर्डरच्या जवळ असलेल्या लोकांना पाकिस्तानचा किती त्रास होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मग इंडियाने पाकिस्तानला त्रास देण्याची सुरुवात धोनीने केली. खरं तर धोनीला हे दिसलं की जोगिंदर शर्मा इथून पुढे ॲटलिस्ट 50-60 वर्ष पाकिस्तानच्या नाकात दम आणेल अशी बॉलिंग टाकणारे मिसबा उलकने तो कॅच दिला. जस्ट इमॅजिन करा, तो कॅच श्रीशांतने घेतला, पण जर ती ओव्हर हरभजनला दिली असती इन केस, आणि जर श्रीशांतने तो कॅच सोडला असता, तर जे IPL मध्ये 2 वर्षाने घडलं ते त्याच वेळी घडलं असतं. थँक्यू सो मच. दॅट्स इट फ्रॉम माय साईड. थँक्यू.